काहीच असू शकत नाही। आणि त्यातही तो सहकारी अजितदादांसारखा उमदा स्पष्टवक्ता राजकारणी असेल तर सगळ्यांनाच खचून जायला होतं, ही वस्तुस्थिती आहे। अजितदादा आपल्यातून जाऊन आता जवळजवळ 1 महिना होईल, पण अजितदादांची आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही, ही वस्तुस्थिती आहे। दादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही। मी सर्वप्रथम अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। खरं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच पावलोपावली अजितदादांची उणीव भासते आहे। कालच्या पत्रकार परिषदेत अजितदादा नव्हते। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या